नमस्कार. तुम्हाला मधुमेह आहे का? रोज गोळ्या घेतल्या तरी साखर कमी होत नाही? मग ऐका, सकाळी उठल्यानंतर फक्त हे एक घरगुती उपाय करा आणि मधुमेह विसरण्याचा मार्ग सुरू करा. दररोज सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी एक लसणाची कळी घ्या. तिला चांगलं चावून खा किंवा लहान तुकड्यांमध्ये कापून पाण्यासोबत गिळा. यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्या. हे खूप साधं आहे, पण परिणामकारक आहे. लसणामध्ये ॲलिसिन नावाचं एक घटक असतो जो शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतो. तो इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारतो आणि रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करतो. कोमट पाणी शरीर डिटॉक्स करतं आणि पचन सुधारतं. हे उपाय केल्याने मिळणारे फायदे: रक्तातील साखरेवर नियंत्रण, वजन कमी होण्यास मदत, सोज कमी होते, ऊर्जा वाढते आणि तुमचं डायबिटीज नियंत्रणात येतं. हे उपाय किमान 15 दिवस नित्य करून बघा. फरक नक्की जाणवेल. पण लक्षात ठेवा, हे औषध नाही, हा एक नैसर्गिक सहाय्यक उपाय आहे. डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला देखील तितकाच महत्त्वाचा आहे. असेच सोपे आणि फायदेशीर आरोग्य टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 7058558817. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.